लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेत आता राज्य शासनाच्या माध्यमातून 5 महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला बदल आहे, आता ज्या महिलांच्या घरात 4 चाकी वाहने आहेत, म्हणजेच तुमच्या घरामध्ये आता ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात. म्हणजेच इथून पुढे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या येणाऱ्या हप्त्यांचा लाभ हा घेता येणार नाही. यामध्ये तुमच्याकडे 4 चाकीमध्ये कुठलीही 4 व्हीलर असेल किंवा इतर कोणतेही वाहन असेल तरी देखील तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात. जर ट्रॅक्टर असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात. तर लाडक्या बहिणींनो, पुढचा बदल काय आहे ते आता आपण पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर आता बदल क्रमांक 2 असा आहे की ज्या महिलांना 5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त शेतजमीन आहे, म्हणजेच अगोदर या योजनेसाठी 2 हेक्टरची अट होती आणि 2 हेक्टर म्हणजेच 5 एकर. 5 एकर एवढी शेतजमीन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. परंतु जर 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जर शेतजमीन तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पूर्णतः अपात्र ठरणार आहात. हा देखील महत्त्वपूर्ण बदल आता लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने केलेला आहे. पुढील बदल पाहण्यापूर्वी तुम्हाला मागील 5 हप्ते मिळाले की नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला लवकरात लवकर कळवू शकता. तर लाडक्या बहिणींनो, आता बदल क्रमांक 3 असा आहे की आता तुम्हाला प्रति महिना 1,500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार. म्हणजेच यापूर्वी तुम्हाला 1,500 रुपये प्रति महिना हा राज्य शासनाने दिला होता. परंतु आता शपथविधी पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 6वा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे. आणि ही योजना पुढे देखील राज्य शासन सुरूच ठेवणार आहे. मागील काही दिवसांमध्ये अशा बातम्या येत होत्या की लाडकी बहीण योजना बंद झाली किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार. तर अशा कुठल्याही प्रकारच्या बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण आता लाडकी बहीण योजना ही पूर्णतः 5 वर्षे म्हणजेच पुढील 5 वर्षे सुरू राहणार आहे. जोपर्यंत भाजप महायुती सरकार आहे तोपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. तर आता चौथा आणि महत्त्वपूर्ण बदल असा आहे की पुढील हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता. तर महिलांनो, तुम्हाला जर मागील एकही हप्ता मिळाला नसेल तर तुमच्यासाठी हा बदल खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण बदल क्रमांक 4 मध्ये असे सांगितले आहे की या योजनेचा 6वा हप्ता शपथविधी पूर्ण झाल्यानंतर लगेचच 4 ते 5 दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे ज्या बहिणींना 5 हप्ते म्हणजे 7,500 रुपये मिळालेले आहेत आणि